सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची 18 मार्च रोजी निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांचीही निवड 12 मार्च रोजी केली जाणार आहे. या निवडीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 11 अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितींचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलाय. 11 पैकी 7 पंचायत समितींवर भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय. तसेच इतर ठिकाणीही आपल्याच पक्षाचा सभापती बसवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली डावपेच आखले जात आहेत. त्यामुळे सभापती निवडीकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. दरम्यान पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या निवडी 12 मार्च रोजी होणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून 11 जणांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात करमाळ्यासाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, माढ्यासाठी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, बार्शीसाठी उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांच्याकडे उत्तर सोलापूरची जबाबदारी असणार आहे. उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांच्याकडे मोहोळ, पंढरपूरसाठी प्रांताधिकारी सचिन इथापे, प्रांताधिकारी विजया पांगरकर यांच्याकडे माळशिरस, तर सांगोल्यासाठी भैरप्पा माळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे मंगळवेढा, दक्षिण सोलापूरसाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, प्रांताधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे अक्कलकोटची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडून 25 फेब्रुवारी या दिवशी दिलेल्या सूचनांच्या आधारे आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 मधील नियम 67 व 68 नुसार सभापती व उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया हे अधिकारी पार पाडणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतात.